श्री गणेशाय नमः. ग्रंथ परिचय. लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद बारनेरकर PhD. संग्राहक कैलासवासी ल.का तथा दादासाहेब देशपांडे. प्रकाशन विमल प्रकाशन पुणे. प्रकरण 12वे. मार्गदर्शन. पान क्रमांक 37. आजच्या बैठकीत तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना परमेश्वराचे अस्तित्व मानून त्याच्या कृपेची आवश्यकता मनुष्यास आपल्या जीवनात आहे हेही मान्य करून अथवा गृहीत धरून ती कृपा आपण कशी मिळवायची या दृष्टीने विचार करू. ईश्वराच्या कृपेची आपणास आवश्यकता आहे हे मान्य केल्यावर जीवनात आपणास आपल्या मनाविरुद्ध ज्या घटना घडतात त्याविषयी विचार करता नेहमी असा प्रश्न पडतो की ती कशी प्राप्त करून घ्यायची. आपल्या मनासारखाच निर्णय आल्यास ती कृपा प्राप्त झाली असे सहजच मनुष्य म्हणू शकतो. परंतु विपरीत घडल्यास मात्र त्यास तसे म्हणता येत नाही आणि मग परमेश्वराच्या कृपेबद्दल साशंकवृत्ती निर्माण व्हावी म्हटले तरी तेही त्यास बरे वाटत नाही. हे कोडे सोडवण्यासाठीच परंपरागत विचारवंतांनी जणू काही एक गल्ली पळवाट शोधून काढली आणि ते तसे विपरीत प्रारब्धामुळे घडले असे म्हणून त्यातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु प्रारब्धाने घडले असे म्हणत असता परमेश्वर कृपेलाच आपण बाधा आणत आहोत ही गोष्ट त्यांच्या ध्यानी देखील आली नाही व अद्याप येत नाही. परमेश्वराच्या कृपेशिवाय पानही हलत नाही असे एकीकडे म्हणत असता घडलेली घटना मात्र प्रारब्धवशात घडली असे कसे म्हणता येईल. प्रारब्धवादाच्या पुरस्कर्त्यात एकीकडे ग्रहलोकांच्या गतीकडे मनुष्याचे लक्ष असते आणि दुसरीकडे जुजबी उपासनाही चालू असते. याने नाहीतर त्याने कशाने तरी दुःखाचा परिहार व्हावा असे त्यास वाटते. परंतु यामुळे परमेश्वराच्या कृपासंपन्नार्थ केलेल्या कार्यात अर्धवटपणा येऊन त्यात अपयश येण्याचा धोका असतो. याशिवाय कोणती घटना अथवा कोणता परिणाम प्रारब्धामुळे घडून आला आहे आणि कोणती गोष्ट परमेश्वरी कृपेमुळे साध्य झाली आहे याबद्दल निश्चित निर्वाळा देता येत नाही हे निराळेच. एखादी दुःखद घटना घडली म्हणजे ती प्रारब्धामुळे घडली असे वाटणे निराळे आणि तशी ती खरोखरच घडली हे सिद्ध करणे निराळे. तसेच एखादा अनुकूल परिणाम ईश्वराच्या कृपेमुळे घडला असे नुसते म्हणणे निराळे आणि तसे सिद्ध करणे निराळे. या संबंधी निश्चित नियम बांधता आले नाहीत आणि येतही नाहीत. मनाला वाटेल ती घटना प्रारब्धाच्या अधीन नाही तर देवाच्या दयेवर अवलंबून आहे असे कसे म्हणावे. याने कोडीनं उलगडतात त्यात आणखी भर मात्र पडेल नव्हे पडतेच. कर्म विपाकाच्या प्रक्रियेमुळे संचित क्रियमान आणि प्रारब्ध ही जी त्रय आली त्यातील कोणत्या कर्माचे फळ म्हणून काय शासन अथवा बक्षीस देण्यात आले किंवा येणार आहे याचा ठाम निर्णय देता येत नाही. हे जसे आणि जितके खरे तसेच आणि तितके सत्कर्म कुकर्म असत्कर्म यांची विभागणी करणे दुराभास्त आहे. शिवाय मनुष्य तर जी जीवसृष्टी आहे तीत कोणास प्रारब्ध आहे किंवा नाही असल्यास कशावरून याबद्दल निर्णय देता येत नाही ही गोष्ट देखील महत्वाची आहे. उदाहरणादाखल चोरी हे पाप की पुण्य अथवा दुष्कर्म की सत्कर्म असा प्रश्न विचारात घेतल्यास पुढे असा प्रश्न निर्माण होतो की चोरी हे जर पाप असेल तर ते कसे आणि कोणी ठरवले. चोरी पापकर्म मालकी या मनुष्य निर्मित संस्थेवर आधारलेले आहे. वस्तूच्या मालकी हक्काचा जेव्हापासून मानवाने पायंडा पाडला तेव्हापासून त्या वस्तूच्या वैयक्तिक मालकीवर घाला घालणारे कृत्य नात्याने चोरी हे पाप गणले जाऊ लागले. वस्तूची मालकी काही परमेश्वर निर्मित नाही, कारण कोणती वस्तू कोणाच्या मालकीची असावी हे काही देवाने ठरवलेले नाही. असे असते तर जन्मताच मनुष्यास त्याच्या मालकीच्या वस्तू देवाने बहाल केल्या असतात, पण असे तर दिसत नाही. अर्थात चोरी हे पाप हे मनुष्याने ठरवले आणि मग मनुष्याने ठरवले दुष्कृत्याबद्दल परमेश्वर शिक्षा करतो किंवा नाही आणि करीत असल्यास ती का करावी अशा कल्पना निघतात आणि सहजच असा निर्णय येतो त्याच्या मनुष्य निर्मित सत्कृत्याबद्दल शबासकी वा शिक्षा यापैकी काही होण्याचा संभव नाही. म्हणजेच आधी निर्माण झालेला प्रश्न ईश्वराच्या न्यायाने काय म्हणजे पाप आणि काय म्हणजे पुण्य वा दुष्कर्म कशास म्हणावे सत्कर्म कशास म्हणावे याचा निर्णय देता येत नाही. अशा स्थितीत अमुक घटना प्रारब्धवशात घडली असे तरी कसे म्हणता येईल. वरील विवेचनावरून कर्म विपाकाची सर्व इमारत ढासळते आणि मग पुन्हा घडलेली घटना देवाच्या कृपेने घडली किंवा नाही हा प्रश्न अनिर्णितच राहतो. देवाच्या कृपेची आवश्यकता तर नाकारता येत नाही आणि अनुभवास येणाऱ्या विपरीत गोष्टीतून निघणारे दुःख तर प्रत्यक्षातच असते.
मग प्रश्न असा पडतो की परमेश्वर सत्यसंकल्पी आणि दयाळू आहे किंवा नाही. तो तर मिथ्या संकल्प असेल तर त्याच्या कृपेची आवश्यकताच उरत नाही, हे सहज समजण्यासारखे आहे. शिवाय परमेश्वर सत्यसंकल्पी आहे ही गोष्ट मनुष्य प्राण्यास सतत सुखच आपणास मिळावे हे वाटणे आणि कधीही दुःख मिळू नये व अनुभवावे लागू नये असे सतत वाटणे याने प्रकट होते. हा मनुष्य स्वभाव आहे. असे म्हणण्याचे कारण मनासारखे घडावे व सतत सुख लाभावे असे वाटणे हा संस्कार जरी असला तरी ते अन्य संस्कारांनी नष्ट करता येणार नाही. हा काही त्याच्यावर नंतर झालेला संस्कार नाही. जन्मापासून तो मरेपर्यंत कधीही मानव प्राण्यास असे वाटत नाही की आता सुख अनुभवणे पुरे, आपण थोडेसे दुःख अनुभवू. तसेच मनुष्य प्राण्याने कधी सुख कधी दुःख अनुभवावे अशी ईश्वराची इच्छा असती तर त्याने त्या प्रकारच्या संमिश्र प्रेरणा त्यांच्यात उत्पन्न केल्या असत्या, तर तसेही नाही. शिवाय जगात दुःख आणि रोग नांदावेत अशी देवाची इच्छा असती तर त्याने औषधी वनस्पती उत्पन्न केल्या नसत्या की औषधीच्या सेवनाने रोग परिवार अथवा दुःख परिवार व्हावा. यातून जगात दुःख अथवा रोग नांदू नयेत, निदान वाटू नयेत अशी त्याची ही सत्यसंकल्पी परमेश्वराची प्रेरणा आहे. अशा वेळी या पेच प्रसंगातून पळवाट काढणाऱ्या दृष्टीने निष्काम कर्माचे भूत पुढे गेले, परंतु त्यातही फारसा अर्थ नाही. निष्कामत्वाने कर्म करावे असे असते तर सुखाने जगण्याचा जो मानवाचा स्वभाव तोच त्याने कशाच निर्माण केला असता. जसे जगता येईल वा जगले जाईल तसे जगावे अशी त्याची भावना व्हाव्यास हवी होती, परंतु तसे दिसत नाही. अर्थात परमेश्वर कृपेशिवाय भागत नाही हे गृहीत धरून विचार करता तर्काने प्रारब्धवाद लंगडा पडतो आणि निष्काम कर्माची भानगड मनाला पटत नाही. अशा वेळी मनुष्याच्या मनाची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी होते. स्वसामर्थ्याने यश लाभते या गोष्टीवरील विश्वास एकदा मनुष्यास गमावून बसला की त्यास यथार्थ व सुखार्थ ईश्वराच्या कृपेची अत्यंत गरज भासू लागते. अशा परिस्थितीत तो या निर्णयास येतो की काहीतरी करून देवाची दया प्राप्त करून घेणे आवश्यक आहे आणि या निर्णयास तो आला म्हणजे तो साधक म्हणून घेण्याच्या लायकीचा होतो. या अवस्थेत तो देवाच्या दयेचा मार्ग शोधू लागतो आणि त्याची तळमळ वाढते. कोणाचीही कृपा संपादन करायची झाली तर ज्यांची कृपा हवी असेल त्यास प्रसन्न करून घेणे आवश्यक असते. व्यवहारात एखाद्याकडून आपणास काही प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्याच्या मनासारखे वागून अथवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा करून आपण त्याची कृपा संपादन करून घेऊ शकतो, अथवा त्याच्या स्वभावतालच्या माणसास वश करून घेऊनही आपण आपले काम करून घेऊ शकतो. म्हणजेच पर्यायाने त्याची कृपा संपादन करू शकतो. परंतु देवासंबंधी विचार करता वरीलपैकी कोणत्या उपाधींनी तो युक्त व्हावा की त्याने पूर्ण केला तरी आपणास त्याची कृपा प्राप्त होईल. त्याला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसल्यामुळे अशी आवश्यकता भागविण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. देवाच्या मनासारखे वागावे म्हटले तर त्याच्या मनात काय आहे हे तरी आपणास कसे कळणार. राहता राहिला शेवटचा प्रकार की त्याच्या भोवतालच्या माणसांना वश करून घेणे. त्याचे पावे तर देव निदान आपले नाव तरी आपणास घेऊ देतो, परंतु त्याच्या जवळच किंवा जवळ पोचलेले जे असतात किंवा निदान आपण त्यांना पोचलेले आहोत असे समजतो ते तर आपले नावही घेऊ द्याव्यास तयार असत नाहीत. मग जवळ जाऊन त्यांना खुश करणे अथवा वश करणे तर लांब निद्रापास्तच होते. अशा प्रकारचे सर्व विचार मनात आले म्हणजे अनेक पेच निर्माण होतात व देवाची कृपा काय केल्याने संपादन होऊ शकेल हा प्रश्न तसाच राहतो. त्याच्या कृपेची आवश्यकता तर हरघडी जाणवते आणि कशाने ती प्राप्त होईल हा मार्ग तर दिसत नाही. अशा वेळी अंतःकरणात एक प्रकारची तळमळ सतत चालू राहते. ही जी आत्यंतिक तळमळ किंवा ह्या असल्या प्रकारची तीव्रपणे उत्पन्न होणारी तळमळ जाणवेल तेव्हा आपोआपच मनुष्य केवळ त्याच्या नावाचा जयघोष करू लागतो. कारण काय करावे हे त्यास सुसेनासे होते आणि त्याच्या कृपेच्या आवश्यकतेची अपेक्षा तर असतेच असते. तेव्हा त्याचे नाव घेण्याशिवाय दुसरे त्यास काहीच सुटू शकत नाही. हीच अवस्था निर्माण होणे हीच भक्तीची पहिली पायरी आहे. अशा प्रकारचा अनुभव काही काळ घेत राहिल्यावरच मग वेळोवेळी सतत देवाच्या दयेचा भाव अनुभवून उत्पन्न होतो आणि यातून पुढे मग तो परमेश्वरावर प्रेम करण्यास प्रवृत्त होतो. एखादी नववधू लग्न करून सासरी पहिल्याने झाली तर तिला तिच्या मनासारखे आरंभीच वागता येत नाही. तिला एखाद्याला काही द्यावे असे वाटले अथवा एखाद्यास नुसते जेवायस बोलवायची इच्छा जरी झाली तरी तिला घरातील वडीलधाऱ्या मंडळींची अथवा आपल्या यजमानांची अनुज्ञा घ्यावी लागते आणि तशी अनुज्ञा मिळवूनच आपली मनीषा पूर्ण करून घ्यावी लागते. परंतु हीच नववधू काही काळ दुसऱ्याच्या मर्जीप्रमाणे वागून स्वतःबद्दलचा आपलेपणा नव्या घरातील लोकांमध्ये निर्माण करते आणि कालांतराने घरातील कर्ती होते.
त्यावेळी तिला अशा प्रकारच्या अनुज्ञेची अपेक्षा उरत नाही आणि मनात येईल ते अंमलात आणण्याची पात्रता तिच्यात निर्माण होते. आरंभी लोकांची मने मिळवण्यात तिला दक्ष राहावे लागते, तर वरील प्रकारच्या तपश्चर्येने तिच्याबद्दल विचार करणारे, काळजी घेणारे आणि सहजासहजी तिच्या इच्छा पूर्ण करणारे लोक निर्माण होतात. नेमकी ही अवस्था परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी निघालेल्या साधकांची होते. यातून कधी कधी देवाशी त्याचा उभा दावाही निर्माण होतो आणि तो हे म्हणू लागतो की देवा, ही परिस्थिती मला अनुकूल वाटते, तेव्हा तो कृपा कर आणि यातून याउलट घडून आण किंवा मला इच्छित सुखाची प्राप्ती होऊ दे. या अवस्थेत परमेश्वराची खऱ्या अर्थाने भक्ती करण्याची पात्रता मनुष्यामध्ये निर्माण होते. प्रेमाचा हा भाव आणि अशा प्रकारची अत्यंतिक तळमळ निर्माण झाली तरी भक्ती करावायची म्हणजे काय करावायचे हा प्रश्न केवळ विचाराने सुटत नाही. नामजप, मंत्रजप, पूजा साधने ह्या आणि अशा नानाविध प्रकारांनी खरोखरच देवाची भक्ती होऊ शकते किंवा नाही याचा निर्णय कसा आणि कोणी द्यावायचा. कारण कोणावरही प्रेम करणे महाकठीण कर्म आहे. ज्याच्यावर आपण प्रेम करायचे ठरवले असेल त्याच्याकडून कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया झाली अथवा मुळीच न झाली तरी त्याविषयी उदासीनता ठेवून प्रेम करण्याचे सतत चालू ठेवणे फार कठीण कर्म आहे असते. शिवाय सामान्य मनुष्यावर प्रेम करणे एक वेळ सोपे वाटेल, परंतु परमेश्वरावर प्रेम करणे अतिशय कठीण आहे. कारण त्यास कसलीच अपेक्षा नसते आणि म्हणूनच अमुक एक केल्याने, अमुक एका विशिष्ट प्रकाराने वागल्याने अथवा अमुक साधनेने प्रेम व्यक्तविले जाईलच याची निश्चिती नसते. अशा प्रकारच्या भावनांची आणि विचारांनी जेव्हा भक्त भरून जातात तेव्हा त्यास असे वाटू लागते की देवा, आम्ही तुझ्यावर काय प्रेम करणार, मी तुला काय देणार, तुला काय आवडते आणि काय आवडत नाही हे काहीच समजत नाही. तेव्हा मला जे जे करावेसे वाटेल आणि बरे वाटेल तर त्या प्रकारांनी मी आपल्या भावनेचा आविष्कार करण्याचा प्रयत्न करीत आहे. परिणामी यातून भक्तास असे वाटू लागते की आपण जे जे कार्य करीत आहोत म्हणजे जीवन जगता जगता जी जी कर्मे करीत आहोत व आपल्या हातून होत आहेत ती ती सर्व कर्मे त्या दयाघन परमेश्वरावरील प्रेम व्यक्तविण्यासाठीच होत असून दुसरे आपण काहीच करत नाही. पूर्वी सांगितलेल्या अत्यंतिक तळमळीचा हा परिपाक आहे. अशी अवस्था निर्माण झाली म्हणजे आपण देवाची भक्ती करत आहोत असे म्हटले जाऊ शकते. तोपर्यंत म्हणजे तत्पूर्वीच्या अवस्थेत आपण साधकच असतो. साधकाच्या अवस्थेत त्यास देवाच्या कृपेची आवश्यकता असते. ती साधनेने अनुभवाला आल्यानंतर जगत असतानाच म्हणजे सर्व जागतिक व्यवहार करीत असताना त्याची भावात्मक प्रगती झाली म्हणजे त्यास व्यवहारता व वैयक्तिक व्यवहाराच्या दृष्टीने अपेक्षा असत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने जे जे काम घडत आहे वा चालले आहे ते त्याच्या कृपेने चालले असा त्याचा दृढ विश्वास झालेला असतो. अर्थातच या भावनेत आमच्याकरिता देवाची कृपा हवी असा संकुचित भाव राहत नाही. ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ग्रंथ वाचून जरी कळू शकले असते तर प्रत्यक्ष भगवंताचा अवतार का घ्यावा लागला असता. जरी ग्रंथ ज्योती गुरु तरी का घेणे लागे अवतारू असे श्री एकनाथ महाराज म्हणतात. ते विनाकारण नव्हे, ते गोष्ट स्वानुभवाने सांगतात. ग्रंथ वाचून उमज पडत नाही म्हणून संत जो उपदेश करतात तो ग्रंथ वाचण्याचा नसून सत्संग करण्याचा करतात. सत्संग म्हणजे संतांच्या जीवनाचा आणि त्यांच्या आचरणाचा अभ्यास करणे होय. जवळ राहून अवलोकन करून त्यांची वागणूक अंगी बांधून घेणे हे सत्संगाने निष्ठा बळावते. म्हणजे ग्रंथ जी गोष्ट करू शकत नाही ती गोष्ट संत आपल्या संगतीने घडून आणू शकतात. नवे अंदातही उपासकाची प्रार्थना ऐकून देव त्याच्यावर कृपा करतो हे संत साधकाच्या अनुभवास आणून देतात. देवाजवळ त्यांची पोच असते म्हणूनच ते संत. मागील नव्वदचा दृष्टांत द्यावायचा म्हणजे ही नव्वदू ज्यावेळी कित्येक दिवसानंतर मोठी होते तेव्हा घरातील इतर माणसांविषयी यांना हे आवडते त्यांना ते आवडते हाच विचार करू लागते आणि मला हे आवडते किंवा पाहिजे अशी तिची भावना नष्ट झालेली असते. तसेच साधक अवस्थेत देवा माझे काम अडले, तू कृपा करून ते मला मिळू दे असे म्हणण्याऐवजी देवाला हे आवडते देवाला ते आवडते असा विचार तो आपोआपच करू लागतो आणि हीच त्याच्या भक्तीच्या भावनेची नैसर्गिक परिणती असते. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णमादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय, श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद, जय श्रीराम.